शेतकरी बांधवांनो नमस्कार. आपण पाहताय कृषीवल ॲग्रो हा आमचा यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत काकडी पिकावरील किडी व त्यांचं नियंत्रण व्यवस्थापन. आपण आज माहिती घेतोय काकडी पिकावरील पांढरी माशी, लाल कोळी, थ्रिप्स, ॲफिड्स व काकडी पिकावरील फळमाशी यांचे नियंत्रण. सुरुवात करूयात काकडी पिकावरील नागाईपासून. टुटा ॲब्सोल्युटा. प्राथमिक अवस्थेत शेतकऱ्याला डोळ्यांनी सहज ओळखू येईल अशा नागाईची आपण डॅमेजिंग स्टेज पहिल्या नंबरच्या फोटोमध्ये आपण बघू शकतो. पानावरती फिरलेली नागाई ही आपल्याला सहज दिसून येते. 2 नंबरच्या फोटोमध्ये आपण काकडीवरील नागाईची डॅमेजिंग स्टेज आपण बघू शकता, लार्वा. आणि 3 नंबरला मी जे टाकलेली ती नागाईची अडल्ट स्टेज आहे. तर या नागाईच्या नियोजनासाठी आपल्याला काय करायचं आहे? पहिल्या फवारणीसाठी आपण दमन कंपनीचं 22-303 1 ते 1.5 मिली प्रति लिटर या प्रमाणाने फवारू शकतो. नागाईचं प्रमाण जास्त असल्यास दानुका कंपनीचं कॅल्डन 1.5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात आपण घेऊन फवारणी घेऊ शकतो, किंवा दानुका कंपनीचं मॉर्टर 1.5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात आपण घेऊ शकतो. प्रिव्हेंटिव्हमध्ये बेनिव्याची फवारणी आपण 12 ते 15 दिवस यांच्यामध्ये घेऊ शकतो, 2 ते 2.5 मिली प्रति लिटर या प्रमाणात. नागाईचा प्रादुर्भाव जास्त असल्यास ILL कंपनीचं शिनवा आपण 1 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणीसाठी घेऊ शकतो. शिनवा हे नागाईसोबतच रस शोषणारी किडी व आई यांच्यावरती चांगल्या प्रकारे नियंत्रण करते. तर हे झालं नागाईसाठी आपण वापरणारी कीटकनाशकं. प्रादुर्भाव म्हणजे डॅमेजिंग स्टेज बघता आपण यांपैकी वरीलपैकी कोणती कीटकनाशकं टप्प्याटप्प्याने आपण या नागाईच्या नियंत्रणासाठी वापरू शकतो. या नागाईनंतर आपण बघूयात काकडी पिकावरील शेतकऱ्यांची डोकेदुखी म्हणलं तरी चालेल, फळमाशी. फळमाशी नियंत्रणासाठी आपल्याला काय करायचं आहे? साधारणतः काकडीची लागण झाल्यानंतर 12 ते 15 दिवसानंतर आपल्याला ट्रॅप लावून घ्यायचे. ते कामगंध साप आहे, आपण त्याला फेरोमन ट्रॅप्स म्हणतो. एकरी 10 ते 15 सापळे आपल्याला लावायचे. ते प्रिव्हेंटिव्ह काम करणं हे फ्रूट फ्लायसाठी म्हणजे ह्या फळमाशीसाठी खूप गरजेचं आहे. एकदा हा फ्रूट फ्लायचा अटॅक वाढला, प्रादुर्भाव वाढला, तर तुम्ही कंट्रोल करताना खूप त्रास होतो. मग वाकडी फळं निघणं, फळांवरती दंश पडला की फळं वाकडे तिकडे होण्यासोबत फळं डॅमेज होऊन जाणं, हे कंट्रोल करणं खूप अवघड जातं आहे. तर आपल्याला फळमाशीसाठी प्रिव्हेंटिव्ह काम करायचं आहे. आपल्याला हे एकरी 10 ते 15 फळमाशीचे सापळे आपल्याला वापरायचे आहेत. केमिकल कंट्रोलमध्ये म्हणाल तर सुमिटोमो कंपनीचं मिओथ्रिन 1.5 ते 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात आपण फवारण्यासाठी घेऊ शकतो, किंवा धानुका कंपनीचं धानुसान 1 ते 1.5 मिली किंवा 2 मिली प्रति लिटर 1.5 ते 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात आपण फवारू शकतो. फळमाशी नंतर आपण बघूयात काकडी पिकावरील थ्रिप्स, व्हाईट फ्लाय, ॲफिड्स म्हणजे रस शोषक किडी, त्यांचे नियंत्रणासाठी आपल्याला काय करायचं आहे? आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं काकडी पिकावरील कुकुंबर मोझॅक व्हायरस याचा प्रादुर्भाव आणि प्रसार होण्याचं कारण जर असेल तर हे रस शोषक किडी आहेत. याच्यामध्ये आपली पांढरी माशी असेल, थ्रिप्स असतील, ॲफिड्स असतील. तर टप्प्याटप्प्याने आपण कोणती कीटकनाशकं वापरू शकतो आपण आज बघूयात. पांढऱ्या माशीसाठी टाटाचं माणिक असेल 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणाने, किंवा सिजेंटा कंपनीचं पेगासस असेल 2 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणाने. रस शोषक किडींसाठी ॲडमायर 3 ते 4 ग्रॅम प्रति पंप या प्रमाणात, किंवा बायर कंपनीचं सोलोमन हे रस शोषक किडींसोबत आईवरती काम करत आहे 2 मिली प्रति लिटर या प्रमाणाने, किंवा सिंजेंटा कंपनीचं अलिका 0.50 ते 0.75 मिली प्रति लिटर या प्रमाणाने, किंवा सिजेंटा कंपनीचं ॲम्प्लिगो जे की आईसोबत रस शोषक किडींवरती काम करत आहे 0.75 मिली प्रति लिटर या प्रमाणे आपण ॲम्प्लिगोची फवारणी घेऊ शकतो, किंवा रस शोषक किडींसाठी कॉन्फिडर सुपर 0.75 मिली प्रति लिटर असेल, किंवा UPL कंपनीचं उलाला असेल, किंवा FMC कंपनीचं बेनिव्या 2 ते 2.5 मिली प्रति लिटर या प्रमाणाने बेनिव्याची फवारणी आपण घेऊ शकतो. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल तर तुम्ही शिनवा किंवा गोदरेज कंपनीचं ग्रासिया हे 1 मिली प्रति लिटर या प्रमाणात आपण फवारण्यासाठी वापरू शकता. शिनवा किंवा ग्रासिया ही कीटकनाशकं ओव्हरऑल तुमच्या रस शोषणाऱ्या किडींपासून ते आळींपर्यंत चांगल्या नियंत्रणाचं काम करत असतात. तर हे झाले आपले पांढरी माशी, थ्रिप्स व रस शोषणाऱ्या किडींसाठी उपाय. पुढे आपण बघूयात काकडी या पिकावरील रेड माईट म्हणजे लाल कोळी. लाल कोळ्याचा प्रादुर्भाव हा काकडी पिकाच्या पानाच्या मागील बाजूस आपल्याला दिसून येतो. 2 नंबरच्या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे हे लाल कोळ्याचा प्रादुर्भाव वाढल्यास पानाची आपण अवस्था बघू शकतो की पानामध्ये क्लोरोफिल पिगमेंट हा लाल कोळी ठेवतच नाही, पूर्ण पान ते डॅमेज करून टाकते. तर हे लाल कोळ्यासाठी आपल्याला काय करायचं आहे?
पहिल्या अवस्थेमध्ये जर लाल कोळ्याचा प्रादुर्भाव असेल तर धानुका कंपनीचा ओमाइट 2 मिली प्रति लिटर याप्रमाणे आपण घेऊन फवारणी घेऊ शकतो. किंवा प्रादुर्भाव जास्त असल्यास आपण धानुका कंपनीचा डिसाइड 2 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे आपण फवारणीला वापरू शकतो. डिसाइड हे लाल कोळ्यासोबतच रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठीही काम करते. पुढे क्रिस्टल या कंपनीचा ॲबॅसिन 0.75 मिली प्रति लिटर याप्रमाणे आपण फवारणीसाठी ॲबॅसिन वापरू शकतो. लाल कोळ्याचा प्रादुर्भाव हा अगदी जास्त असल्यास आयलेल कंपनीचं कुनोची 0.75 मिली प्रति लिटर याप्रमाणे लाल कोळ्याच्या कंट्रोलसाठी नियंत्रणासाठी आपण वापरू शकतो. लाल कोळ्याची कीटकनाशकं फवारताना आपल्याला स्टिकर चांगल्या कंपनीचा सिलिकॉन स्टिकर स्प्रेडर आपल्याला वापरायचे जेणेकरून आपल्याला पानावरती योग्य प्रकारे कव्हरेज मिळेल. आणि फवारणी घेताना फवारणी ही दोन्ही साईडून व्यवस्थित घ्यावी जेणेकरून पानाच्या मागं आपण औषधं व्यवस्थित चांगल्या प्रकारे आपण स्प्रे घेऊ शकतो. आणि स्टिकरच्या वापरामुळे चांगल्या प्रकारे ती पानावरती औषधं पसरली जातात आणि कंट्रोल आपल्याला सोपं जातं. तर हे झाले आपल्यास काकडी या पिकावरील किडी व यांचे व्यवस्थापन. पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूयात काकडी या पिकावरील खत व्यवस्थापन. धन्यवाद.